हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या. तर आळूच्या वड्या बनवण्यासाठी आपण आळूची पानं घेतली आहेत इथे आणि आळूचे ते मागचे जे देठ आहेत ते आपल्याला चाकूच्या साहाय्याने असे कापून घ्यायचे आहेत सगळे नीट. मग नंतर मिक्सरमध्ये खोबरं, जिरं, हिरवी मिरची, लसूण असं टाकून सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. नंतर भांड्यात आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ, त्यात टाकायचं आहे तांदळाचं पीठ 2 चमचे टाकलं आहे मी. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपण पेस्ट केली होती ती चटणीची, हिरव्या मिरचीची, ती ह्यात टाकायची आहे. जशी तुमच्या ह्याच्यानुसार टाकायचं आहे, तुम्ही जेवढं तिखट खाता त्याच्या ह्यानी टाकायचे आहे. मी ते 4 चमचे टाकले आहे. नंतर त्यात टाकायची हळद आणि हे सगळं अगोदर मिक्स करून घ्यायचं पाणी ओतायच्या आधी. मग नंतर आपण हळूहळू पाणी ओतून घ्यायचं आहे. तसं थोडं घट्टच ठेवायचं आहे, जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. मीडियम केलं आहे बघा, मी पण जसं केलं आहे तसं दाखवलं आहे तुम्हाला. नंतर काय करायचं आहे, आपल्याला आळूची पान घ्यायचं आहे आणि त्याला बेलण्याच्या मदतीने लाटून घ्यायचं आहे. ह्याने त्याच्या शिरा ज्या असतात त्या चपट्या होतात आणि आपल्याला ते रोल करण्यासाठी सोपं जातं म्हणून. नंतर ते पानावर सगळं ते आपण केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि पानं एकावर एक ठेवायची आहेत. आपल्याला नीट लावून घ्यायचं आहे, ते बेसन सगळ्या पानांना लागलं पाहिजे नीटनेटकं. म्हणून मी बघा इथं कसं लावते तसंच तुम्ही लावून घ्यायचं आहे नंतरनी. आणि मी ते 3 ठेवली आहेत, तुम्ही 4, 2 तुमच्या ह्याने तुम्ही ते लावू शकता. मी इथं 3च घेतलेले आहेत कारण मला खूप जाड नव्हती करायची म्हणून. मग नंतर मी सगळं हे लावून झाल्यानंतर मी त्याला रोल करून घेतला आहे. नीट घट्ट रोल करायचा नाही आणि जास्त लूज पण नाही करायचा, मीडियम करायचा आहे. अशाच प्रकारे मी सगळ्याचं असं करून घेतलं आहे. नंतर आपण चाळण घ्यायची आहे, त्याला आपण चांगलं तेल लावायचं आहे आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यावरती वड्या ठेवून झाकून ठेवायचं आहे. मध्ये मध्ये बघायचं शिजलं आहे का नाही. तरी त्या आपली आळूची वडी शिजलेली आहे. नंतर कढईत मी घेतलं आहे तेल, तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही तेल घ्यायचं आहे. नंतर हाफ गॅसवरच तेल गरम करायला ठेवायचं आहे. मग त्या गरम गरम वड्या एका प्लेटमध्ये काढून कापून घ्यायच्या आहेत, बारीक किंवा मोठ्या. मी इथं मीडियम ह्यांनी कापलेल्या आहेत बघू शकता तुम्ही. नंतर तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात टाकायच्या वड्या. हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे त्यात आणि हळूहळू भाजून घ्यायचं आहे. त्या अशाच क्रिस्पी झाल्या पाहिजेत म्हणून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, त्याशिवाय आपल्या वड्या क्रिस्पी आणि क्रंची होत नाहीत. म्हणून मी तेल आधी चांगलं तापून दिलेलं आहे आणि बघा आपल्या वड्यांना गोल्डन कलरही आलेला आहे. तर आपण आता थोड्या वेळ हे तेलात ठेवूयात आणि काढून घेऊयात. हे बघा अशा मस्तपैकी झालेल्या आहेत आपल्या वड्या तयार. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि शेअर जरूर करा.